तर आज हार्वेस्टिंग करताना खूप गोंधळ म्हणण्यापेक्षा धांदळ उडाली. कारण अचानकच पाऊस आला. वेदरमध्ये प्रेडिक्शन नव्हतं. असं कडक ऊन होतं 40 डिग्री. तरी अचानक पाऊस आला आणि धो-धो सगळं आम्हाला साहित्य आतमध्ये घ्यावं लागलं आणि फक्त सुरुवातच केली होती. एवढेच नेक्टरीन काढले होते. तर आम्हाला आमचा आजचा काय म्हणतात ते डाव असं मोडल्यासारखं झालं आणि आम्ही आतमध्ये आलो. तर आता आपण मी आधी सांगितलं की आमच्याकडे दोन्ही झाड आहेत. व्हाईट नेक्टारीन, येलो नेक्टारीन. तर आपण आता हे दोन्ही बघणार आहोत. तर हे आता जे ओंकार कट करतोय हे आहे येलो नेक्टारीन. तर हे अशा कलरचं दिसतं आत म्हणजे हे येलो दिसतं आणि हे तर हे फिक्स असतं रेड कलरचा तसा शेड येतो आणि हे जे आहे हे व्हाईट म्हणजे पांढरं. तर आता याच्यात फरक दिसेल की हे पांढरं आहे आणि हे येलो आहे. तर आतापर्यंत तुम्हाला फळाबद्दल माहिती मिळालीच असेल. तर हे जे आहे हे एलोनेक्ट्रीन आहे. तर हे दिसताना बाहेरून असं दिसतं. जेव्हा हे कापलं जातं आपण जेव्हा म्हणजे खायला तेव्हा हे आतून असं दिसतं आणि त्याची जी बी असते ती अशी दिसते. तर हे आहे व्हाईट नेक्ट्रीन. हे असं दिसतं बाहेरून. आतमध्ये कापल्यानंतर हे असं असतं आणि ह्याची जी बी आहे ती अशी आहे. सो बियांच्यात मला जो जाणवलेला फरक आहे, ह्या दोन्ही बियांमध्ये ही बी थोडी सॉफ्ट आहे, ही बी थोडी शार्प आहे. तर माझ्याकडे आता हा खलबत्ता आहे. खलबत्त्यामध्ये आपण बी तोडून बघूयात. ही जी आहे, ही येलो बी आहे. तर आपण त्याला तोडून बघूयात. आता हे ओलं आहे त्याच्यामुळे हे चिटकून बसलं याला. तर खरं तर ह्या बियाच्या वरती असं हे कवच असतं बदामासारखं आणि त्याच्या आतमध्ये ही अशी बी आहे. आपण आता व्हाईट नेक्टारीन तोडणार आहोत. तर हे व्हाईट नेक्टारीन आहे, हे थोडंसं शार्प आहे. हे ओलं आहे त्यामुळे ह्याला चिटकून बसलंय वरचं कवच आणि आतमध्ये ही जी बी आहे ती अशी दिसते. तर अशा पद्धतीने आपण दोन्ही नेक्टारीनच्या बिया तोडलेल्या आहेत आणि बऱ्यापैकी ह्या दोन्ही अशा येलो आणि व्हाईटच्या आतमध्ये एकसारख्याच असतात फक्त.